नमस्कार, श्वेता सावजी किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्तपैकी गाजरचा हलवा बनवूया. त्यासाठी मी इथे 750 ग्राम गाजर छान असे लालसर घेतलेले आहेत आणि वॉश करून छान किसून घेतलेले आहे. तर मी इथे कढईमध्ये 3 टेबलस्पून असं तूप घालते आहे आणि किसलेला गाजर घालते आहे. आपल्याला बाजारातून जे गाजर आणायचे लालसर असे आणायचे आहेत. ते गाजर छान असे गोड असतात. हा किस मी जो घेतलेला आहे त्याला छान असं परतून घेणार आहे. आपल्याला मऊसर असं मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपला गाजरचा हलवा बुडाशी लागणार नाही. इथे मी 1 कप दूध घातलेलं आहे. अर्धा कप साखर घातलेली आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. आपल्याला 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. इथे मी 2 टेबलस्पून फ्रेश अशी साय घातली आहे दुधावरची. दोन टेबलस्पून वेलची पूड घातलेली आहे. इथे 2 टेबलस्पून काजू आणि 2 टेबलस्पून बदाम हे मी खलबत्त्यात छान असे बारीक करून घेतलेले आहे आणि 2 टेबलस्पून किशमिश घातलेले आहे. छान सगळं मिक्स करून घ्यायचे आपल्याला. खूप सोपी अशी रेसिपी आहे. आता आपल्याला पुन्हा याला झाकून शिजवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं आपल्याला झाकणी न झाकता पण होऊ द्यायचं आहे, शिजू द्यायचं आहे. आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.